In the last lecture, we have studied the malloc and the calloc function, use of the malloc and the calloc function. Just let's revise it. So malloc and calloc function both are used to allocate memory at runtime. That is, runtime means what? Dynamic time. Okay, so it is called as dynamic memory allocation. Okay, malloc मध्ये जे मेमरी आहे ती कशी allocate होते? सिंगल लार्ज ब्लॉक. ओके, आणि calloc मध्ये कंटिन्युअस ब्लॉक मध्ये, ब्लॉक्स मध्ये. इथे एकच लार्ज ब्लॉक असतो आणि जसं ॲरे मध्ये ॲरेला कशी मेमरी अलोकेट होते तशी मेमरी कॅलॉकनी अलोकेट होते. त्याच्यानंतर मॅलॉकनी जी तुम्ही मेमरी अलोकेट करता त्या व्हेरिएबल मध्ये बाय डिफॉल्ट असते गार्बेज व्हॅल्यू. इट इज इनिशियलाइज्ड टू गार्बेज व्हॅल्यू and here by default it contains the 0 as a value in each block. Okay, so this is a basic difference between the calloc and the malloc. Okay, then syntax for the malloc. So malloc चा syntax काय? पॉइंटर व्हेरिएबल इज इक्वल टू, तुम्हाला जे कास्ट करायचं असेल ते कास्ट टाइप. ओके, किंवा टाइप कास्ट म्हणजे तुमचा टाइप इंटिजर टाइपचा पॉइंटर येतं, इन फ्लोट टाइपचा पॉइंटर येतं, फ्लोट स्टार, देन malloc function and after that here is a byte size. So for example, suppose my pointer is a float type, then float star malloc, and here suppose मला 6 एलिमेंट साठी 6 फ्लोट व्हेरिएबल मला स्टोर करायचे, तर मी 6 इंटू काय करणार इथे साइज ऑफ व्हॉट इज फ्लोट. सो टोटल किती मेमरी अलोकेट होणार पीटीआर ला? सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ मेमरी 6 आणि फ्लोटची साइज किती असते 4. सो 6 इंटू 4 बाइट किती झाले? 24 बाइट ऑफ मेमरी अलोकेट होणार पीटीआर साठी. आणि ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काय असणार? गार्बेज व्हॅल्यू असणार. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द सिंटॅक्स फॉर द malloc. ठीक आहे. नाउ नेक्स्ट डे जस्ट रिवाइज करते. Now syntax for calloc. So calloc चा syntax काय? पॉइंटर व्हेरिएबल इज इक्वल टू सेम टाइपकास्ट ऑपरेटर ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे, देन calloc, देन हियर n कॉमा, इथे कॉमा आहे. ओके, म्हणजे 2 आर्ग्युमेंट द्यायचे आणि देन इथे आपण म्हणू शकतो साइज ऑफ लिहिण्यापेक्षा बाइट साइज. ओके, सो फॉर एक्झाम्पल ptr is equal to, suppose integer आहे ptr माझा, int star calloc, here suppose n is 5 and byte size is size of int. Okay, so integer ला किती 2 byte, so 2 आणि 5 असे 5 ब्लॉक्स अलोकेट करा. calloc नी काय होतं? नंबर ऑफ ब्लॉक्स. तर किती पाठवलेत तुम्ही? 5. सो 1 2 3 4 5. ओके, आणि each ब्लॉक किती बाइटचा पाहिजे? 2 बाइटचा. म्हणजे each ब्लॉक 2 बाइटचा, म्हणजे टोटल किती मेमरी अलोकेट होणार? 10 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट होणार. फक्त calloc मध्ये ब्लॉक्स असतात आणि malloc मध्ये सिंगल लार्ज ब्लॉक असतो. इथे गार्बेज व्हॅल्यू होते बाय डिफॉल्ट आणि इथे काय स्टोर होतं? 0 होतं. ओके, सो हे झालं calloc आणि malloc. ठीक आहे. नाउ malloc नी तुम्ही मेमरी अलोकेट केली. सपोज यू फील दॅट कि first time I want memory 10 bytes of memory for the PTR. Okay, and after some part of the program, suppose I feel that I want to reallocate memory for the PTR. Okay, so malloc आणि calloc नी तुम्ही मेमरी अलोकेट केली. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला त्याची साइज चेंज करायची असेल, त्याला मेमरी रिअलोकेट करायची असेल, देन तुम्ही यूज करणार realloc फंक्शन. बघा, realloc फंक्शन तुम्ही डायरेक्टली calloc malloc सारखं यूज करू शकत नाही. realloc फंक्शन यूज करण्यासाठी ज्या व्हेरिएबलला तुम्हाला मेन मेमरी रिअलोकेट करायची आहे, परत मेन मेमरी अलोकेट करायची आहे, सो ऑलरेडी त्याला आयदर calloc और malloc नी मेमरी अलोकेट झाली पाहिजे. मीन्स व्हॉट? बघा, realloc चं मीनिंग आहे रिअलोकेशन. So what
रिअलोकेशन कशाचं? रिअलोकेशन ऑफ अ मेमरी. सो ऑब्विसली रिअलोक फंक्शन यूज करण्यासाठी मस्ट काय की जे पॉइंटर व्हेरिएबल असेल एक तर त्याला मॅलॉकनी और कॅलॉकनी मेमरी पहिल्यांदा अलोकेट केलेली पाहिजे. देन सपोज यू फील दॅट यू वॉन्ट टू चेंज द साइज ऑफ द memory allocated by that variable, then you use realloc function. So realloc function you cannot directly use. So before using realloc function, pointer variable must be already allocated using malloc or the calloc. Okay. So realloc चा एकदम simple syntax आहे बघा. Pointer variable realloc. Okay. त्याच्यानंतर again here pointer variable and the new size. So for example बघा int star ptr ला आता हे सपोज मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तुम्हाला सांगितले की मेमरी अलोकेशन जे आहे मॅलॉक कॅलॉक किंवा रिअलोक साठी त्याच्यासाठी तुम्ही पॉइंटर व्हेरिएबलच पाहिजे. तुमच्याकडे नॉन पॉइंटर व्हेरिएबल आहे आणि त्याला जर तुम्ही मॅलॉकनी मेमरी अलोकेट करताय देन तुम्हाला काय येणार? एरर येणार. सो टू अलोकेट मेमरी डायनॅमिक टाइप यू नीड अ पॉइंटर व्हेरिएबल. सपोज आता मी पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलं सो फर्स्ट मी त्याला मॅलॉकनी मेमरी अलोकेट करते. malloc then 5 into size of int. सो आता इथे मॅलॉकनी पीटीआर ला किती मेमरी अलोकेट झाली? सिंगल लार्ज ब्लॉक ऑफ पीटीआर ला 5 into size of int that is 2. 5 into 2 10 bytes of memory allocate झाली. ओके आता हे तुम्हाला माहिती आहे. नाउ आफ्टर allocating memory to PTR using the malloc I feel that I want to change the size of the main memory. Then we can use करणार realloc. So ptr is equal to realloc. Then again ptr बघा इथे सेम व्हेरिएबल आहे आणि न्यू साइज. सपोज न्यू साइज मला द्यायची 10 into size of int. सो आधी जी 10 bytes of memory होती ती आता किती आली? 10 into size of int काय 2. सो 10 into 2 20 bytes of memory काय झाली? रिअलोकेट झाली. जी की आधी 10 होती त्याच प्रोग्राम मध्ये मी काय केलं? रिअलोकनी मेन मेमरी काय अलोकेट केली? 20 bytes. ओके. सो रिअलोकनी मेमरी अलोकेट करण्यासाठी फर्स्ट तुम्हाला त्या पॉइंटर व्हेरिएबलला एकतर मॅलॉक किंवा कॅलॉकनी फर्स्ट मेमरी अलोकेट केलेली पाहिजे तरच तुम्ही यूज करू शकता रिअलोक फंक्शन. ओके. सो दिस 3 functions are malloc, calloc and realloc for memory allocation at runtime, that is at dynamic time. Okay, so next step free function, it is for memory deallocation. मेमरी डिअलोकेशन मीन्स व्हॉट की प्रोग्राम रन झाला की एंड होण्याच्या वेळेस तुम्ही काय करणार? ज्या ज्या व्हेरिएबलला मॅलॉक कॅलॉक किंवा रिअलोकनी मेमरी अलोकेट केलेली आहे ती मेमरी तुम्ही फ्री करू शकता. अदरवाइज जर तुमच्याकडे नॉर्मल एक व्हेरिएबल आहे का प्रोग्राम मध्ये सो ह्या व्हेरिएबलला कंपाइल टाइम मेमरी असाइन होते. ओके. सो ही फ्री कधी होते? रॅम मेन मेमरी असाइन होते म्हणजेच काय? रॅम अलोकेट होतो. ओके. सो फ्री कधी होईल? जेव्हा तुमचं सिस्टीम रिस्टार्ट होईल. ओके. सो रिस्टार्ट होतं तुमचं सिस्टीम तेव्हा रॅम काय होते? फ्री होते बिकॉज रॅम इज अ मेन व्होलेटाइल मेमरी. ओके. बट बिकॉज ह्या ए ला कंपाइल टाइम मेमरी अलोकेट होते. सो फ्री कधी होणार? व्हेरिएबलला अलोकेट झालेली मेमरी जेव्हा तुमचा सिस्टीम रिस्टार्ट होईल. ओके. नाउ आता मॅलॉक कॅलॉक आणि रिअलोकनी कंपाइल टाइम मेमरीने अलोकेट होत. कशी होते? रन टाइम. सो ज्या ज्या व्हेरिएबलला तुम्ही मॅलॉक कॅलॉक किंवा रिअलोकनी मेमरी अलोकेट केलेली आहे ती मेमरी तुम्ही रन टाइमच डिअलोकेट करू शकता. त्याच्यासाठी सिस्टीम रिस्टार्ट करायची गरज नाही. सो डायनॅमिकल मेमरी अलोकेट करायची ह्या 3 फंक्शननी आणि प्रोग्रामचा यूज झाला की त्या व्हेरिएबलनी जी जी मेमरी अलोकेट झाली ती फ्री करून टाकायची जेणेकरून जे आपलं रॅम आहे ती फ्री होईल. ओके. लक्षात ठीक आहे. त्याच्यासाठी लॅपटॉप रिस्टार्ट किंवा परत शटडाऊन वगैरे करायची गरज नाही. सो दिस इज ऑल्सो advantage of the dynamic memory allocation. When you use dynamic memory allocation to allocate memory for the variable, so you can deallocate memory at dynamic time also. Okay.
सो त्यांनी काय होतं की तुमची रॅम काय होते फ्री होते. सो जेवढी रॅम फ्री असेल तेवढी तुमची सिस्टीम जी असते ती काय करते फास्टर वर्क करते. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द फंक्शन्स ऑफ द मॅलॉक डायनॅमिक मेमरी अलोकेशन और द फंक्शन्स ऑफ द डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट. ओके, नाउ लेट्स सी वन बाय वन प्रोग्राम ऑफ ऑल दी 3 फंक्शन्स. ओके, त्याच्यानंतर हे सगळे फंक्शन आहेत stdlib.h मध्ये. ओके, त्याच्यानंतर तुमचा जो लिंक लिस्ट चॅप्टर आहे, लिंक लिस्ट चॅप्टर, त्याच्यानंतर ग्राफ, ट्री, स्टॅक अँड क्यू युजिंग लिंक लिस्ट, त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं फंक्शन यूज करणार आहे? मॅलॉक फंक्शन यूज करणार आहे मेमरी अलोकेशन साठी आणि फ्री फंक्शन डिअलोकेशन साठी. ओके, आता आपण तिन्ही फंक्शनचा बघतोय, बट तुम्हाला ऍक्च्युअल सिलेबस मध्ये लिंक लिस्ट पासून सगळ्या चॅप्टर मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही मेमरी अलोकेट करणार रिमेनिंग जेवढे चॅप्टर्स आहेत फक्त ऍरे आपला विदाउट पॉइंटरचा, बिकॉज डायनामिक मेमरीसाठी पॉइंटर व्हेरिएबल लागतं आणि ऍरे एकच चॅप्टर असा आहे ज्याच्यामध्ये पॉइंटर यूज होत नाही. बाकी लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ या ऑल चॅप्टर्स मध्ये आपल्याला पॉइंटर यूज होणार आहे. सो आपण मेमरी अलोकेट करणार आहे डायनॅमिकली युजिंग मॅलॉक आणि मेमरी डिअलोकेट करणार आहे युजिंग फ्री. ओके, सो सध्या आपण जो डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट जो पॉइंट बघतो त्याच्यामध्ये आपल्याला तिन्ही फंक्शनचा यूज बघायचा आहे, 4 फंक्शनचा फ्री सुद्धा. ओके, सो फर्स्ट प्रोग्राम करूया आपण युजिंग मॅलॉक. ओके, सो stdlib.h मध्ये तुमचे ह्या सगळे फंक्शन्स आहेत. stdlib.h हेडर फाइल्स मध्ये मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक अँड फ्री फंक्शन आहे. सो फर्स्ट I will write the program, then explain you, then आपण टाइप करून रन पण करूया. ओके, आता तुम्हाला ऍरेचा ड्रॉबॅक मी सांगितलेला आहे की आपण जेवढी साईजचा ऍरे पाहिजे तेवढंच जर साईज दिली तर काय होतं की नेक्स्ट टाइम सपोज मला 10 पाहिजे तर मला इथे येऊन चेंज करावं लागतं. सपोज नेक्स्ट टाइम 15 पाहिजे परत येऊन चेंज करावं लागतं. सो ईच टाइम चेंज करण्यापेक्षा आपण काय करतो मग एकदाच मॅक्झिमम ऍरे डिक्लेअर करतो 50 साईजचा, पण त्यातले आपण परत यूज करतो कधी 5, कधी 10, कधी 7. मग बाकीचे जे मेमरी अलोकेशन आहे ते वेस्ट होतं. म्हणजे हा ड्रॉबॅक जाण्यासाठी आपण हे यूज करतो, बट ह्याचा ड्रॉबॅक काय की वेस्टेज ऑफ स्पेस होतं. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय यूज करतो? डायनॅमिक मेमरी मॅनेजमेंट. सो जेवढी साईज युजरला रिक्वायर्ड आहे तेवढीच मेमरी काय होणार? अलोकेट होणार. ओके, सो फर्स्ट लेट्स टेक एंटर n स्कॅन. सो युजर n एंटर करेल. आता या पॉइंटरला मेमरी अलोकेट आपण करणारे रन टाइम. ओके, सो बघा आता हा पॉइंटर ऍरे होणार जेव्हा आपण मॅलॉकनी मेमरी अलोकेट करतो. इन स्टार मॅलॉक देन n इंटू साइज ऑफ इट. बघा, सो आता बघा n सपोज मला n किती पाहिजे? 7 पाहिजे. मी प्रोग्राम रन केला 7 केलं. सो पीटीआर ला किती मेमरी अलोकेट होणार? 7 इंटू साइज ऑफ इन. साइज ऑफ इन काय असते? 2 बाइट्स. सो 14 बाइट्स ऑफ मेमरी. सो ऍरे पण जर माझे 7 चा असेल तर माझी किती 14 बाइट्स ऑफ मेमरी अलोकेट होते. सो आपण काय करतो? a ऑफ 50 करतो आणि n ची व्हॅल्यू 7 घेतो. सो फक्त 7 ब्लॉकच यूज होतात आणि बाकीचे जे ब्लॉक आहेत बिकॉज मेमरी तर a ऑफ 0 पासून a ऑफ 49 पर्यंत अलोकेट असते. सो यातले फक्त a ऑफ 0 टू a ऑफ 6च यूज होतात, बाकीचे अनयुज्ड आहेत. सो ते सगळे वेस्ट होतात. तो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करणार आहे? मेमरी जेवढी युजरला पाहिजे तेवढ्याचीच अलोकेट करणार. ओके, सो इथे किती मेमरी अलोकेट होणार? 2 बाइट. सपोज तुम्ही 6 टाकले तर 6 इंटू 12 बाइट. सो जेवढी युजरला पाहिजे तेवढीच मेमरी काय होणार? अलोकेट होणार. ओके, नाउ आता आपण सो जर पीटीआर ला मेमरी अलोकेट झाली नाही म्हणजेच काय? पीटीआर ची व्हॅल्यू नल. बघा आता पॉइंटरची व्हॅल्यू कधी पण जर पॉइंटरला मेमरी अलोकेट झाली नाही तर त्याची व्हॅल्यू नल असते कॅपिटल मध्ये. ओके, सो पॉइंटरला जर मेमरी अलोकेट झाली नाही याचा अर्थ काय की तुमची जी रॅम आहे ती फुल आहे. तर जनरली आपल्या सिस्टीम मध्ये तशी एरर येणार नाही बिकॉज आपण काय एवढे मोठे प्रोजेक्ट वगैरे करत नाही की आपली मेन मेमरी फुल होईल. ओके, बट एक जस्ट आहे एक एरर येऊ शकते म्हणून आपण मेमरी नॉट अलोकेटेड असं जस्ट मेसेज डिस्प्ले करू, पण हा कधी डिस्प्ले होणार नाही.
बिकॉज रॅम कधीच फुल होणार नाही. सो मॅलोकनी मेमरी अलोकेट होणारच आहे पीटीआरला. सो पीटीआर कधी नल होणार नाही. ओके, सो झालं तर मेमरी नॉट अलोकेटेड. ओके, आणि एल्स, सो आपण ऑलवेज एल्स मध्येच येणार आहे. सो आता आपण काय करूयात, ऍरे मध्ये एखादी व्हॅल्यू टाकूयात. बघा, सपोज i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन और इक्वल टू n, i प्लस प्लस. तुम्ही स्कॅन पण करू शकता. ठीक आहे, तुम्ही स्कॅन पण करू शकता. जसं बघा इथे आता करूयात आपण एंटर एलिमेंट्स. तो बाय डिफॉल्ट ऍरेच होणार आहे जरी आपण ऍरे डिक्लेअर नाही केला, बिकॉज मॅलोकनी आपण तेवढे ब्लॉक्स ऑफ मेमरी अलोकेट करतो. सो इथे आपण स्कॅनएफ %d एम्परसन ptr ऑफ i. बघा, सो ऍरेला जेवढी मेमरी पाहिजे तेवढीच अलोकेट झाली, वेस्टेज वगैरे काही होणार नाही. आणि मग आपण नंतर जस्ट प्रिंट करूया. आता इथे आपल्याला 0 पासून करावं लागेल, लेस दॅन n. ओके, printf %d ptr ऑफ ptrच नेम द्यायचे, असं काही नाही. आणि मेल कम्प्लीट. ओके, सो बघा i 0 होणार, इथे तर मेमरी अलोकेट होणार. सपोज n आपण 6 घेतलाय, 6 म्हणजे 6 × 12 बाइट्स ऑफ मेमरी कशाला अलोकेट होणार, पीटीआर ला होणार. रन टाइम आणि इंटरनली जरी तुम्हाला सिंगल ब्लॉक दिसतोय तरी पण इंटरनली तो 6 ब्लॉक मध्ये डिवाइड असणार. सो हा पहिला जो असणार आहे हा पीटीआर ऑफ 0, नंतर पीटीआर ऑफ 1, पीटीआर ऑफ 2 अप टू पीटीआर ऑफ 5. ओके, आणि n आहे ना, लेस दॅन n केले. सो n 6 असेल तर 0 पासून 5 पर्यंत एक एक व्हॅल्यू जी टाकणार ती आपण इथे सेव्ह होत जाणार. हे तुम्हाला माहिती आहे, i 0 होणार, मग व्हॅल्यू गेली इथे, मग i 1 होणार, व्हॅल्यू गेली इथे जी स्कॅन करेल ते, आणि मग नंतर या व्हॅल्यू काय करायच्या, प्रिंट करायच्या. ठीक आहे, आता तुमचं यूज करून झालं. ठीक आहे, ज्यासाठी मी मेमरी अलोकेट केलेली व्हॅल्यू घेण्यासाठी ऍरे मध्ये आणि व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी करून झालेले. सो शेवटी काय करायचं, फ्री आणि इथे टाकायचं पीटीआर. फ्रीचा असं काही जस्ट सिंटॅक्स नाहीये, फक्त फ्री फंक्शन आणि ब्रॅकेट मध्ये पीटीआर. ओके, सो लेट्स रन दिस प्रोग्राम. आपण टर्बो देवसीपीपी करूयात आता, म्हणजे फास्ट मध्ये होतात प्रोग्राम. सो ह्याला सेव्ह ॲज करू फर्स्ट विथ .c एक्सटेन्शन. नेक्स्ट लेक्चर पासून आपण लिंक लिस्ट चॅप्टर करू. ओके, अजून मी चेक करते आपलं काय शेल सॉर्ट राहिलेलं. आय नो दॅट. ओके, अजून कोणता पॉइंट राहिलाय का ऍरे मधला ते चेक करते आणि देन तुम्हाला सांगते. ठीक आहे, सो इथे आता आपण malloc .c, इथे सोर्स सेव्ह ॲज अ टाइप C5. ओके, नाउ लेट्स टाइप द प्रोग्राम. सो इन्क्लूड काय करायचं आहे आपल्याला, conio.h इथे लागत नाही, फक्त आपल्याला stdio and आता आपल्याला stdlib.h लागेल. ओके, नाउ void main. पीटीआरच नेम द्यायला पाहिजे असं काही नाही, तुम्ही ए पण देऊ शकता, म्हणजे जसं आपण ऍरेला देतो तसं. बघा, एंटर n. नाउ printf enter %d elements in array. %d म्हणजे किती एलिमेंट्स टाकायचे, जेवढे n. ओके, नाउ फॉर i is equal to 0, i is less than n, i plus plus. Now scanf %d ampersand a of i. फक्त आपण हा ऍरे नॉर्मल नाही घेतलेला आहे, पॉइंटर ऍरे घेतलेला आहे. पॉइंटरला ऍरे असं द्यायची गरज नाही. ठीक आहे, नाउ आता आपण प्रिंट करू elements in array for I is equal to 0, I is less than n, I plus plus a of I.
आपण int लिहिणार आहे and here return 0. सेव्ह केला, एक्झिक्यूट, कंपाइल and run. एंटर इन बघा 6 पाहिजे, 6 लाच एलिमेंट्स 10 20 कोणतेही एलिमेंट्स तुम्ही 6 टाकू शकता. आता आपण एकदा चेक करूया. I will check first. डायरेक्ट व्हॅल्यू जाते का बघू आपण एकदा. a of I is equal to some value आपण टाकूयात. So depends on the I. एक्सप्लेन करते, पहिल्यांदा रन होऊन देते. ओके, आपण मेमरी अलोकेट नाही केली. आपण मेमरीच अलोकेट नाही केली. ओके, सो आता इथे आपण बरोबर लिहिलं होतं scanf ampersand a of I. आपण मेन ज्याच्यासाठी आपण प्रोग्राम लिहितोय ते मेमरीच अलोकेट केली नाही. सो इथे आपण मेमरी अलोकेट करू. n टाकला की a घेतले ना आपण. a इज इक्वल टू int a इन टाईपचा. सो malloc इंटू n इंटू साइज ऑफ int. ठीक आहे, नाव आता येईल बघा. बिकॉज आपण मेमरीच अलोकेट नाही केली तर मग ते त्याचे जाणार कसे, स्कॅन कसे होणार एलिमेंट्स. ओके, बघा 10 20 30 40 50. ओके, सो आता बघा आपण काय करायचं, अरे मध्ये एक्स्ट्रा मेमरी अलोकेट करून ठेवायचं म्हणजे 50 एलिमेंट्सला. मग त्यातले युजरनी जर n5 टाकला तर मग बाकीचे जे 45 ब्लॉक्स आहेत ते काय होते, ते वेस्टेज होत होते. आता मी परत प्रोग्राम रन केला. आता मला 10 पाहिजे तर मी 10 टाकू शकते. आणि लक्षात, सो जेवढा आपण n टाकू तेवढीच मेमरी काय होती, अलोकेट होते. आणि अलोकेट आता इथे प्रिंट झाल्यानंतर आपण काय करणार, फ्री आणि ptr. सो मेमरी काय होऊन जाणार, फ्री. सो बघा, मेमरी डी अलोकेटेड म्हणजे आता ptr ची व्हॅल्यू काय होऊन जाणार, नल होऊन जाणार. मेमरी अलोकेट केल्यानंतर, डी अलोकेट केल्यानंतर. ptr नाही, आपण a यूज केला.
सो आता मला 4 पाहिजे तर 4च बघ आणि मेमरी नंतर डिअलोकेट. सो ज्याला आपण मेमरी अलोकेट केलेली त्याला सुद्धा आपण डिअलोकेट करू शकतो, म्हणजे आपली मेन मेमरी फ्री होण्यासाठी आपल्याला लॅपटॉप रिस्टार्ट वगैरे करायची गरज नाही. ओके, नाऊ आता हा सेम प्रोग्राम आपण युजिंग कॅलॉग करूया. सी सोर्स फाइल. आता इथे फक्त काय येणार, कॅलॉग येणार, बाकी सगळा प्रोग्राम सेम कॅलॉग आणि इथे आपण फक्त काय देतो, कॉमा देतो, बस झालं. आणि बाकी तो फ्री वगैरे करायचं तर सिंटॅक्स सेमच आहे, वर्किंग सेम आहे, फक्त मॅलॉगला एक सिंगल लार्ज ब्लॉक होतो अलोकेट आणि कॅलॉगला जसं ऍरेला ब्लॉक होतात तसे ब्लॉक अलोकेट होतात. ओके, पण इंटरनली दोन्ही पण सेम वर्क करतात, ऍरे सारखंच. ओके, आता मी इथे 8 दिलं, ठीक आहे, आणि नंतर मेमरी डिअलोकेटेड. ठीक आहे, सो दोन्ही पण सेमच वर्क करतात, फक्त मेन मेमरी जी आहे ती सिंगल लार्ज ब्लॉक असते मॅलॉकला आणि इकडे असते लार्ज ब्लॉक. ओके, आता बघा अजून एक जो डिफरन्स सांगितलेला, आता सपोज मी हे कमेंट टाकलं, म्हणजे आपण व्हॅल्यू स्कॅन नाही केली, फक्त मेमरी अलोकेट केली आणि डायरेक्टली व्हॅल्यू प्रिंट केलं, तर काय प्रिंट होतंय बघा, बघा 0 0 0 0. म्हणजे काय सांगितलं, कॅलॉगनी मेमरी अलोकेट केली की जरी तुम्ही व्हॅल्यू नाही टाकल्या तरी त्या बाय डिफॉल्ट काय होतात, 0 होतात. आता हे जर मॅलॉकचं प्रोग्राम आहे, आता हा जर मॅलॉकचा प्रोग्राम आहे आणि सपोज आता मी मेमरी अलोकेट केली आणि इथे स्कॅन जे आपण व्हॅल्यू टाकतो त्याला कमेंट केली आणि देन कंपाईल आणि रन केलं, तर बघा आता इथे काय आले बघा, गार्बेज व्हॅल्यू आलाय. सो गार्बेज व्हॅल्यू इट मे बी 0, इट मे बी एनी पॉझिटिव्ह और एनी निगेटिव्ह नंबर. तर पहिला एलिमेंट मी 6 टाकलाय ना, तर त्याची व्हॅल्यू ही आली बघा गार्बेज, दुसऱ्याची 0 आली, ह्याची गार्बेज ही आली 0 0 0, अशी टोटल 6 एलिमेंट. पण कॅलॉगनी बाय डिफॉल्ट सगळ्या व्हॅल्यू 0 0 असाइन होत्या. सो दिस इज द मेन डिफरन्स जो की तुम्हाला इंटरव्ह्यूला वगैरे विचारतात. ठीक आहे, आणि रिअलोक. सो रिअलोक कधी कसं यूज करतो आपण, रिअलोक म्हणजे ऑलरेडी तुम्ही मेमरी अलोकेट केलेली आहे, बट आता तुम्हाला न्यू मेमरी अलोकेट करायची आहे. सो इथे काय करणार, सपोज मॅलॉकने तुम्ही मेमरी अलोकेट केली आहे, व्हॅल्यू टाकल्या अरे मध्ये आणि व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. ओके, कॅलॉग किंवा मॅलॉक कशाने तुम्ही मेमरी अलोकेट करू शकता. ओके, नाऊ आता मला परत काय करायचंय, प्रिंट एंटर न्यू साइज ऑफ ऍरे. त्याच प्रोग्राम मध्ये मला परत साइज चेंज करायची, सेम प्रोग्राम मध्ये मला प्रोग्राम परत रन नाही करायचा, त्याच प्रोग्राम मध्ये मला साइज काय करायची, चेंज करायची. ओके, सो आता मी काय करणार, साइज काय करणार, चेंज करणार. त्याच्यासाठी मी परत आता स्कॅनएफ करते न्यू साइज साठी $n. सो आता मी परत मेमरी अलोकेट करते सेम प्रोग्राम मध्ये. ओके, ह्या ए साठी. सो आता मी काय यूज करणार, रिअलोक यूज करणार. तुम्ही मॅलॉक किंवा कॅलॉकनी जर मेमरी अलोकेट केली असेल आणि त्याच प्रोग्राम मध्ये तुम्हाला सेम व्हेरिएबलला परत मेमरी अलोकेट करायची, देन यू हॅव टू यूज अ रिअलोक. सो इथे सिंटॅक्स सेम आहे बघा रिअलोकचा, रिअलोक. ओके, त्याच्यानंतर तुम्ही देणारे परत ए, आपलं पॉइंटर नेम आहे आणि साइज ऑफ n इंटू साइज ऑफ n. सो नवीन जो n आहे त्याच्यानुसार. ओके, सो प्रिंट जस्ट आपण लिहूयात मेमरी रिअलोकेटेड जस्ट. सो आता आपण त्याच्यामध्ये जे तुम्ही न्यू साइज टाकाल तेवढे एलिमेंट्स तुम्ही टाकू शकता सेम प्रोग्राम मध्ये. आता सपोज इथे मी एंटर 4 एलिमेंट, सपोज 5 3 2 1. ओके, डिस्प्ले झाले इंटर न्यू साइज. सो पहिले मी 4 साठी केलेलं आणि मी 10 साठी करते. सो मेमरी रिअलोकेट झालेली आणि मेमरी डिअलोकेटेड का, बिकॉज आपण फ्री सुद्धा यूज केलेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचं रिअलोकेशनचा यूज. शक्यतो आपण मॅलॉकच यूज करतो. आपल्याला जे डेटा कॅलॉग आणि मॅलॉक बोथ सेम आहे,
पण शक्यतो आपण जे आहे ते कॅलॉक यूज करतो, मॅलॉक यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट कशी करायची रन टाइम ते बघणार आहे. बिकॉज आपल्याला डेटा स्ट्रक्चर मध्ये, ठीक आहे, तुम्हाला आलं एक्सप्लेन डायनामिक मेमरी मॅनेजमेंट विथ एक्झाम्पल और एक्सप्लेन डायनामिक मेमरी अलोकेशन विथ एक्झाम्पल. तर तुम्हाला मी थेरी दिलेलीच आहे राईट डाऊन करून, ओके, नोट्स मध्ये. तर ती लिहायची आहे. मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक फंक्शनचा यूज, फ्रीचा यूज, त्यांचा एक एक एक्झाम्पल द्यायचंय. बस जे आतापर्यंत आपण शिकलो दॅट इज मोर दॅन इनफ. ओके. बट लिंक लिस्ट, ट्री, ग्राफ, स्टॅक अँड क्यू ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला मेमरी अलोकेशन करायचं असतं स्ट्रक्चर साठी. ओके. सेपरेट डायनामिक मेमरी अलोकेशनचा जर क्वेश्चन आला तर जे आतापर्यंत एक्सप्लेन केले तेच करायचे, त्याच्या मी तुम्हाला नोट्स पण दिल्यात. बट आपल्याला लिंक लिस्ट, ग्राफ, ट्री आणि स्टॅक आणि क्यू मध्ये जे मेमरी अलोकेशन करायचं आहे ते स्ट्रक्चर साठी करायचं आहे, नॉट ऍरे साठी. ओके. सो आता आपण स्ट्रक्चरला मेमरी अलोकेट कशी करायची ते बघू. आता आपण सी मध्ये स्ट्रक्चर बघितलेलं आहे. सपोज आता एक सिंपल मी प्रोग्राम लिहिते, स्ट्रक्ट स्टुडंट. ओके. नाव ह्याच्यामध्ये टाकलं इंट रोल नंबर, देन कॅर नेम, त्याच्यानंतर कॅर ऍड्रेस. ओके. नाउ दिस इज आवर स्ट्रक्चर. तर एकदा मी सिंपल प्रोग्राम लिहिते, मग मी तुम्हाला एक्सप्लेन करते की मेमरी अलोकेशन डायनॅमिकली कसं करायचं. सो आता आपण स्ट्रक्ट स्टुडंट एस केलं, पॉइंटर नको, आपण डायरेक्टली पहिल्यांदा विदाउट पॉइंटर S1. सपोज एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं कोणत्या स्ट्रक्चर टाईपचं. ओके. सो इथे काय होते, S1 ला मेमरी अलोकेट होते कंपाईल टाइमच, आणि S1 मध्ये काय जातं, रोल नंबर, नेम आणि ऍड्रेस. ओके. इथपर्यंत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो. एंटर रोल नंबर, स्कॅनएफ %d ampersand S1 डॉट रोल नंबर. आता हे आपण सगळं बघितलेलं आहे. नाउ प्रिंटएफ एंटर नेम. एकाच प्रिंटएफ एका स्कॅनएफ मध्ये पण तुम्ही लिहू शकता. नेम हे कॅरेक्टर आहे, सो %s, आणि %s ला आपण ampersand लिहित नाही, आता हे तुम्हाला माहिती आहे. S1 डॉट नेम. नाउ प्रिंटएफ एंटर ऍड्रेस. ऍड्रेस सुद्धा कॅरेक्टर ऍरे आहे, सो स्कॅनएफ करणार आपण %s S1 डॉट ऍड्रेस. ओके. आणि नंतर वन बाय वन आपण काय करतो, ऑल दी व्हॅल्यूज डिस्प्ले करतो. %s S1 dot name, then printf /n %s S1 dot address. ओके. देन मेन कंप्लीट. ओके. सो या S1 ला मेमरी अलोकेट होते कंपाईल टाइम. मग इंटर रोल नंबर, तुम्ही जो रोल नंबर टाकणार तो इथे स्टोअर होणार. नेम, जे नेम टाकणार ते इथे स्टोअर होणार. जो ऍड्रेस टाकणार तो इथे स्टोअर होणार. पुण्यासाठी. ठीक आहे. नाव इथे वन बाय वन प्रिंट होणार. सो ह्याला जे आहे अगेन लाईक ऍरे, ह्याचं पण ड्रॉबॅक काय की मेमरी जर कंपाईल टाइम अलोकेट होते तर ती अलोकेट झालेली मेमरी फ्री करण्यासाठी वी नीड टू रिस्टार्ट द लॅपटॉप. ओके. सो काय होतं यांनी की आपल्याला जी रॅम आहे ती आपली फुल होऊन जाते. फुल मीन्स ती जी रॅम मधली जी मेमरी आहे ती ऑक्युपाय राहते. जर आपला हा प्रोग्राम रन करून झालाय, सो S1 ची जी मेमरी आहे ती त्याच्यामध्ये ऍज इट इज राहणार, त्याचा काहीच यूज नाही. त्याच्यासाठी लॅपटॉप रिस्टार्ट करा, तर हे युजफुल, हे फिजिबल सोल्युशन नाहीये. सो ज्या व्हेरिएबलला आपण रन टाइम मेमरी अलोकेट करतो तिथेच आपण फ्रीनी आपल्याला काय करता येते, रिलीज करता येते मेमरी. त्याच्यासाठी लॅपटॉप रिस्टार्ट वगैरे करायची गरज नाही. सो आपण काय करणार की जे स्ट्रक्चर टाइप व्हेरिएबल आहे त्याला आपण मेमरी अलोकेट करणार डायनॅमिक. ओके. सो डायनॅमिक मेमरी अलोकेट करण्यासाठी ते व्हेरिएबल कसं पाहिजे, पॉइंटर पाहिजे. ओके. आता मी ते व्हेरिएबल पॉइंटर केलं. आता S1 ला मेमरी अलोकेट होणार नाही जोपर्यंत आपण मॅलॉक, आणि आपण मॅलॉकच यूज करू आता. ओके. सो ह्याच्यानंतरचं जे स्टेटमेंट आहे ते इथे लिहिते मी मेमरी अलोकेशनचं. सो आता S1 ला
जसं पॉइंटर ए इज इक्वल टू केलं की नाही आपण, ते इथे टाईप कास्ट असतो. सो S1 कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रक्ट स्टुडंट टाईपचा. जसा ए मगाशी इंटिजर होता तसा S1 कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रक्ट स्टुडंट. सो आपल्या इथे काय येणार, स्ट्रक्ट स्टुडंट आणि पुढे काय लिहितो आपण, स्टार. त्याच्यानंतर लिहितो मॅलॉक. ओके, आणि इथे आपल्याला एकाच व्हेरिएबलला करायचे. सो डायरेक्टली लिहिणार साईज ऑफ, आणि साईज ऑफ जसं इंट लिहितो तसं S1 चं टाईप काय, स्ट्रक्ट स्टुडंट आहे. सो इथे काय येणार, स्ट्रक्ट स्टुडंट. बघा S1 ला जसं मगाशी इंटिजर होतं ना, इंट स्टार आहे, तर आपण कसं केलं तर ए इज इक्वल टू इंट स्टार मॅलॉक, आणि तो ॲरे करायचा होता आपल्याला म्हणून आपण एन इंटू केलं. बट आता आपल्याला हा ॲरे नाहीये. सो आपला हा S1 कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रक्ट स्टुडंट टाईपचा आहे. सो S1 ला कास्ट केलं स्ट्रक्ट स्टुडंट स्टार मध्ये, मॅलॉक साईज ऑफ, जेवढी स्ट्रक्ट स्टुडंटची साईज आहे. सो स्ट्रक्ट स्टुडंटची जेवढी साईज आहे, ह्याची 2 बाईट, ह्याची 30 बाईट आणि ह्याची 30 बाईट, तेवढी अलोकेट होणार S1 ला. पण कंपाईल टाइम नाही होणार, कशी होणार, रन टाइम होणार, डायनॅमिक टाइम होणार. सो आपला यूज करून झाल्यानंतर आपण शेवटी त्याला फ्री सुद्धा करू शकतो. सो त्याच्यासाठी लॅपटॉप रिस्टार्ट वगैरे करायची गरज नाही. नाउ दिस इज अ पॉइंटर व्हेरिएबल. सो जस्ट हे डॉट जे आहे ते रिप्लेस करायचं आहे ॲरो ऑपरेटरनी. सो ॲरो ऑपरेटर आपल्या कीबोर्डवर नाहीये. सो मायनसचं साइन आणि ग्रेटर दॅन साइन, मायनसचं साइन ग्रेटर दॅन साइन, मायनस साइन ग्रेटर दॅन. पॉइंटर असल्यामुळे फक्त जो डॉट ऑपरेटर आहे तो रिप्लेस करायचा आहे ॲरो ऑपरेटरनी. ओके, now let's take the example. Save as struct dynamic.c. C source file select करायचं. Now stdio stdlib. Okay, now struct ठीक है. char name प्रोग्राम करून बघा. int name struct student. आता आपण पॉइंटर टाईपचा व्हेरिएबल घेऊ. ओके, नाउ याला आपण आता मेमरी अलोकेट करू. struct student स्टार बिकॉज ते पॉइंटर आहे, आणि साइज ऑफ स्ट्रक्ट स्टुडंट. ठीक आहे. नाउ हा जर एस आपल्याला ॲरे करायचा असेल तर आपण इथं देणार एन, जो एन असेल तो. आलं का लक्षात. आता आपल्याला ॲरे नको, आपल्याला असंच करायचं लिंक लिस्ट मध्ये वगैरे एका सिंपल स्ट्रक्चरलाच मेमरी अलोकेट करायची, एकाच ॲरेला नाही. सो ह्याच वेळी करायचं. ठीक आहे. नाउ मेमरी अलोकेट सेट झाली. रन टाइम. नाउ 1 बाय 1 आपण व्हॅल्यू एंटर करू. एंटर रोल नंबर, scanf %d. बाकी सगळं तसंच आहे. एस आहे ना, एस ॲरो रोल नंबर. ओके, नाउ printf एंटर नेम. स्कॅनएफ किंवा गेट्स लिहिलं तरी चालेल. बघा, स्कॅनएफनी दिलं तर 1 वर्डच तुम्ही स्ट्रिंग स्कॅन करू शकता, आणि गेट्सनी मल्टिपल वर्डची. सो एस ॲरो नेम. printf एंटर ॲड्रेस गेट्स एस ॲरो ॲड्रेस. ओके, नाउ 1 बाय 1 प्रिंट करू. रोल नंबर इज इक्वल टू %d एस ॲरो रोल नंबर.
name equal to percent s arrow name and last address is equal to percent s comma s arrow address. देन झाल्यानंतर आपण फ्री करून टाकू, म्हणजे प्रिंट झाला, स्कॅन करून झालं, प्रिंट करून झालं की ते मेमरीचं काय आपल्याला यूज नाही, सो आपण रन टाइमच मेमरी फ्री करू शकतो. So this is the main advantage of the dynamic memory allocation. We can deallocate memory at runtime only. So our RAM gets free, so our system speed increases. बघा ओके. आता इथे स्कॅनएफच करा. हे गेट्सने लिहिलं ना की काय होतं, कधी कधी ते स्किप केलं जातं. इथे स्कॅनएफ करा, हे आपल्याला प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये टर्बो सी मध्ये प्रॉपर येईल बघा. हे आपल्याला ह्याच्यामध्ये पण आलेले आहेत प्रॉब्लेम्स सी जेव्हा आपण करायचो. ठीक आहे, सेव्ह, एक्झिक्यूट, कंपाइल अँड रन. कोणतंही तुम्ही टाकू शकता. हे बघा काहीतरी एक स्किप होते, सो आपण इथे स्कॅनएफच लिहूया. सो गेट्स, एकदा जर गेट्स यूज असेल ना प्रोग्राम मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, बट मल्टिपल असेल ना, स्कॅन पण करतोय स्ट्रिंग आणि प्रिंट पण करतोय, तर मग थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, सो स्कॅनएफच करा. तरी चेक करू आता आपण. ओके ठीक आहे. सो जे स्कॅन आणि डिस्प्ले ते तर तसंच आहे जसं कंपाइल टाइम होतं, फक्त जी मेमरी आहे ती डायनॅमिक टाइम अलोकेट होती त्या व्हेरिएबलला एस ला, आणि डायनॅमिक टाइमच ती काय होते, फ्री होऊन जाते. आलं का लक्षात? सो तुम्हाला स्ट्रक्चरनी प्रोग्राम्स करायचे आहेत इथून पुढचे. सो ह्याच्यावरती प्रॅक्टिस करा. एम्प्लॉई घ्या, बुकचं स्ट्रक्चर घ्या, त्याला डायनॅमिक मेन हा सिंटॅक्स जो आहे हा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे बघा. ठीक आहे, आणि मग हा पॉइंटर असल्यामुळे arrow यूज करायचा आहे अदर दॅन द डॉट ऑपरेटर. ओके, सो इथे मी फिनिश करते आजचं लेक्चर, बिकॉज आता नेक्स्ट जे पॉइंट आहेत सो ते आपले 15-20 मिनिट्स मध्ये होणार नाही. ओके, सो नेक्स्ट टाइम पासून आपण अरेंजमेंटच्या चॅप्टर मध्ये मी चेक करते काय राहिलेलं आहे अदर दॅन शेड सॉर्ट, आणि मग त्याच्यानंतर लिंक लिस्ट आपण स्टार्ट करू. ओके.